जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपलं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. आज आहे तारीख 30. टाइम झालाय 8:58 म्हणजे 9 वाजले. काल उशिरा गेलो होतो. 2 दिवसाचं काल नागपंचमी होती, त्याच्यामुळे घरी जेवण वगैरे करून झोपायला 11-12 वाजले होते. तर 8 वाजता उठलो. 1 तासामध्ये रेडी आहे. सीएनजी पंपर आहे सध्या मी सीएनजी भरायला. इथं गाड्या 2-3 4-5 आहे, लाईन लागली. तर 9-10 वाजता झालं तर सीएनजी पंपावर कधी पण गर्दीच असते. त्याच्यामुळे होत असेल तर लवकरात लवकर जेवढी कमी सकाळी सीएनजी भरता येईल ना तेव्हा सकाळी सीएनजी भरायचं. ही ऑनलाईन पंप आहे. 24 आवर्स नाही चालू राहत. सकाळ 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत असं काहीतरी. सकाळ 6 ते संध्याकाळी 7 की 8 पर्यंत 9 वाजेपर्यंत काहीतरी चालू राहते. तर ठीक आहे, हे सोडून द्या विषय. मीटर करून घेतो आता 0. आपण काल 154 किलोमीटर चालली होती फक्त आपली गाडी, आणि धंदा पण चांगला झाला होता. तर कालचा द्याविषयी सोडून आज आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण बघू किती अर्निंग होते काय होते आपली आज. त्याच्यानंतर ना आज आपल्याला एक होती प्रायव्हेट ट्रिप संध्याकाळी 10 वाजता हिंजवडी फेज 3 वरून आहे. तर त्यांना सातारा कुठेतरी जायचं आहे, ते त्यांना पण न्यायचंय. तर मी 2 ब्लॉग बनवणार रात्री 10 वाजेपर्यंत. एक बघू आज किती अर्निंग करतो आपण. जेवण वगैरे झालंय आपलं, घरूनच करून घेतलंय. कपडे वगैरे पण घेतले उद्यासाठी, कारण की उद्या तर घरी येणं होऊ शकतच नाही. तिकडंच मुक्काम राहावं लागेल साताऱ्याला, कारण की संध्याकाळी 10 वाजता निघायचंय. तर बघू आता इथून किती वाजता ट्रिप भेटते, कितीची ट्रिप भेटते, किती धंदा होता आज. तर भेटूया आता थोड्या वेळानं लगेच. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा. 2:12 झालंय. आपण आहे उबाळेनगर खराडी इथे, खराडी वाघोली इथे. तर बघूया इथून कुठून ट्रिप भेटते. सीएनजी एकदम लो आहे. 104 किलोमीटर गाडी टोटल चालली. एक ट्रिप नेली होती आपण वाघोलीवरून आपल्या ह्याला चाकण माळून गेला. तिथून लगेच आपल्याला एक एक्सेल भेटली होती परत वाघोलीला. तर ते प्रीमियर होते, त्याला प्रीमियरला घेऊन गेलो मी. त्यांना तिथं सोडलं, मग लगेच उबरमध्ये 1 वाजली ट्रिप एक्सेलची. तर कस्टमर होते, त्यांना सोडलं उबाळेनगरला. आता हा इथं सीएनजी नाही म्हणून बसलोय, ट्रिपची वाट बघतोय. बघू आता इथून कुठं भेटते आणि कुठं जातोय आपण. आपल्याला संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत, मतलब 6-7 वाजेपर्यंत, 5-6 वाजेपर्यंत आपल्याला हिंजवडी फेज 3 जायचंय. कारण की तिथून आपली एक ट्रिप असणार आहे, प्रायव्हेट ट्रिप. त्याचा कस्टमरचा ॲडव्हान्स आलाय आपल्याला सकाळीच. कस्टमरशी बोलणं झालं, ते बोलले 10-10:30 वाजता या म्हणते गंगारामवाडीला. बोललं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, येतो म्हणलं. तर बघूया आता इथून कुठं ट्रिप भेटते, कुठं जाऊ. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा. 4:06 झालंय. चहा घेतोय मी. आहे सीएनजी लाईनवर. लय मोकार लाईन लागली. माझं पण बघू शकता तुम्ही, एवढी मोकार लाईन आहे ना, विचारू नका. खूपच मोठी लाईन आहे. अग्या 1 तास झालाय मला. 3-3:30 वाजता आलो होतो मी. 4 वाजले आता. 4:04 बसल्या बसल्या डोकं दुखत होतं. म्हणलं चहा तरी पिऊन घेऊ, त्यासाठी म्हणलं. आणि एक ट्रिप आली होती रॅपिडोची. त्याचा विषय असा झाला त्या कस्टमरचा. खराडी बायपासवरून नाही का हा सीएनजी पंप, तुम्हाला माहिती सर. खराडी बायपास अलीकडे ते रिलायन्स नाही का, रिलायन्स स्मार्ट, तिथून एक ट्रिप आली होती. त्यांना जायचं होतं बालेवाडीला. म्हणलं ह्याला घेता म्हणलं बालेवाडीला जाऊ आपण, सीएनजी तिथं भरून टाकू. तिथं ऑनलाईन पंप आहे ना बालेवाडीला, त्याच्यामुळं. तर कस्टमरला फोन केला मी पहिले. म्हणलं जायचं की नाही, पहिले कन्फर्म करून घ्यायचं ना, कारण की नंतर कॅन्सल केल्यावर, कारण की ही जे लाईन थांबलं होतं ना अर्धा तासमध्ये. तुम्ही हे कॅमेरामध्ये बघा बा किती महाग आहे ते, सॉरी आरशामध्ये बघा किती येते. तर कस्टमरला सांगितलं मी की कुठून जायचं. म्हणलं कुठं आहे तुम्ही, लोकेशन कुठे आहे म्हणलं, विचारलं पहिले. ते बोलले मी भुगावला आहे म्हणते. म्हणलं भुगावला कसं काय, तुमचं लोकेशन तर इथं आलंय म्हणलं खराडीला. नाही म्हणलं आम्ही भुगावला यायचं म्हणलं तुम्हाला पिकअप करायला. म्हणलं भुगावला कसं काय येऊ म्हणलं, कॅन्सल करून टाका म्हणलं. आणि मी लाईन सोडली होती. त्याच्यानंतर ना लगेच लाईन पकडली. मग हे मागचे दादा आहे, त्यांना काय बोलले नाही, ते सुप्टवाले येते ते पण, ते काय बोलले नाही. त्याच्यामुळे आपला लाईन राहिली, काही विषय नाही त्याच्यामुळं. तर बघू आता इथून कुठं जातो, कुठली ट्रिप पडते. सीएनजी हाय आपली असे, तर एखादी ट्रिप पडली ना जी सीएनजी पंप आहे बालेवाडी वगैरे, तर जाऊ तिकडं. आणि आपल्याला हिंजवडी फेज 3 ला जायचं आहे. तर ठीक आहे, बघू आता इथून कुठं जातो, कुठली ट्रिप पडते. मित्रांनो, पहिले तुम्ही टाइम बघा. टाइम झालाय आपला 7:08. आपण आहे इथं ह्याला सिंहगड नाही का, सिंहगडचा रोड जातो ना, तो तिकडे आहे, त्या बिल्डिंग पाशी आहे. तर कस्टमरला ड्रॉप केलं. एवढं बेकार ट्रॉफिक होतं मुंड्यावरून खराडीवरून. हा ट्रिप होती आपली. जसं सीएनजी टाकलं तसंच 5-10 मिनिटांना आपल्याला पडलं होतं ती ट्रिप. तर इकडून त्यांना इकडे आणायचं होतं. तर 1 तास 50 मिनिटं लागली टोटल. 23 किलोमीटरच्या हिशोबाने घेतलं.
23 किलोमीटर होतं टोटल, किलोमीटरच्या हिशोबाने घेतलं नॉन AC. तर कस्टमरला सोडले ह्या बिल्डिंगमध्ये. यांचा काहीतरी कार्यक्रम होता म्हणणे. मी बोललो ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. सोडलं ह्यांना. तर आता जाऊ, आता डायरेक्ट आता हिंजवडी फिस्त्री तिकडची ट्रिप बघतोय. भेटली तर ठीक, नाही तर MT जाच लागेल आपल्याला. 10 वाजेपर्यंत तिकडे राहायचंय. 9 वाजेपर्यंत तरी राहायचंय, कारण की तिकडं जेवण वगैरे पण करायचंय, हातपाय वगैरे धुवायचं, फ्रेश वगैरे व्हायचं, कारण की आज आपण जाणार आहे डायरेक्ट आपल्या ह्या साताऱ्याला जाणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता इथून कुठं जातो आणि कुठली ट्रिप भेटते ना आपल्याला, किती वाजेपर्यंत आपण घरी जाऊ शकतो, मतलब हिंजवडी फेस्टरीला जाऊ शकतो. तर देतो तुम्हाला अपडेट 5 वाजेपर्यंत. मित्रांनो तुम्ही टाइम बघा, 8:45. आपण आहे सध्या इथं सूसला. जेवण वगैरे झालंय आपला, बाहेरच केला आपण. हे बघा काय असे पण लोक आहे, एवढं पितात त्यांना पण सुधारणा काय करायची. गाडीच्या कडेलाच बसलं होतं मी, आता जेवायला बाहेर गेलो होतो, जेवण आलो, चपाती भाकर खाल्ली, फक्त झोप नाही यावं म्हणून, कारण की आपण चाललो आज साताऱ्याला तिकडं. आता हिंजवडी फेस्टरी इथून जवळच आहे. तर हे ब्लॉग मी इथेच एंड करतो. आता ह्याच्या पुढं दुसरा ब्लॉग साताऱ्याचा. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टाटा.